नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत इथे उपवासाच्या भरवा मिरच्या किंवा मिरची पकोडा। तर उपवासाला तोंडी लावण्यासाठी अतिशय असा छान असा आपण आज हा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी जाड मिरची घेतली। ही मिरची आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची। तर ही मिरची कमी तिखटाची घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे पकोडे हे छान असे चवीला अप्रतिम लागतात। तर त्यासाठी आपण ही मिरची स्वच्छ धुवून पुसून आणि अशा पद्धतीने आपल्याला चाकूने मध्यभागी आपल्याला कट लावून घ्यायचा आहे। तर ही मिरचीचा आकार जरा मोठा आहे म्हणून आपल्याला याचे 2 काप करून घ्यायचे, म्हणजे मिरची पकोडा तळत असताना आपल्याला व्यवस्थित असा तळता येतो किंवा त्यामध्ये सारण हे व्यवस्थित भरता येते। तर मिरचीचे हे कट लावून अशा पद्धतीने त्यातले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे। त्यातली बी काढून घेतली म्हणजे आपल्याला सारण व्यवस्थित असे त्यामध्ये भरता येते। तर आपली ही भरवा मिरची आहे म्हणून आपल्याला मिरचीच्या आतमध्ये व्यवस्थित अशी जागा होण्यासाठी ही बी आपण काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने बघू शकतात पूर्ण बी आपण इथे मिरची मोकळी करून घेतली आहे। तर आता सर्व बिया आपल्याला एका साईडला काढून ठेवायच्या आणि आता आपण इथे मिरची पकोडा तळण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया। मी 1 बाउल भरून इथे राजगिऱ्याचे पीठ घेतले आणि चवीनुसार मीठ घेऊन थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचे। तर हे बॅटर तयार करत असताना जर तुमच्याजवळ भगरचे जर पीठ असेल किंवा वरई म्हणतात, तर वरईचे पीठ असेल तर तुम्ही यामध्ये अर्धे पीठ भगरचे आणि अर्धे पीठ राजगिऱ्याचेही घेऊ शकतात। तर इथे माझ्याजवळ राजगिऱ्याचे पीठ होते म्हणून मी फक्त राजगिऱ्याचे पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हे बॅटर तयार करून घेतले। आता आपल्याला इथे 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आणि ते बटाटे आपल्याला व्यवस्थित असे किसून घ्यायचे, म्हणजे किसून घेतले की याचे जे बॅटर आहे आतमधले ते छान असे स्मूथली व्यवस्थित असे तयार होते। तर बघू शकता इथे मस्त असे आपण बटाटे किसून घेतले आणि त्यामधून मी 2 मोठे चमचे भरून दाण्याचे कूट आणि थोडं आपल्याला इथे हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि चवीनुसार इथे आपण मीठ घालून घेतले। आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे हाताने मिक्स करायचे। हाताने मिक्स केल्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होतात आणि बॅटर आपले छान असे तयार होते। जर तुम्ही उपवासाला यातल्या काही गोष्टी खात नसणार तर तुम्ही त्या स्किप करू शकतात। तर अशा पद्धतीने आपण आता सर्व मस्त अशी पूर्वतयारी करून घेतली, म्हणजे आपल्या आता भरवा मिरच्या झटपट अशा तयार होतील। ती इथे मी एक मिरची तुम्हाला इथे भरून दाखवते। तर बघू शकतात मस्त अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे, नेहमी आपण जेवणासोबत बेसन पिठाच्या मिरची पकोडा तयार करतो, तर ह्यावेळी आपण राजगिऱ्याच्या पिठापासून मस्त असे भरवा मिरची किंवा मिरची पकोडा आपण तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आता ही मिरची छान अशी स्टफिंग व्यवस्थित अशी भरून घेतोय। तर एक एक करून मी सर्व मिरच्या छान अशा भरून घेतलेल्या आहेत। तर बघू शकतात छान आपल्या मिरच्या भरून तयार झालेल्या आहेत। तर इथे मी जे आपण बॅटर राजगिऱ्याचे तयार केलेले होते ते घेतले आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिरची सर्व बाजूंनी बुडवून घ्यायची आणि तेल आपल्याला जास्तीचे गरम न करता मध्यम असे मीडियम आचवरती ह्या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या। जर जास्तीचे तेल गरम असले तर झटपट ही मिरची वरती लाल होते आणि आतमध्ये छान अशी तळली जात नाही। तर म्हणून हे मध्यम तेल व्यवस्थित असे गरम करून आपल्याला मीडियम आचेवरती अशा पद्धतीने छान आपली बघू शकतात मिरचीचा रंगही किती छान असा दिसतोय। अशा पद्धतीने आपली कुरकुरीत आणि खमंग अशी उपवासाची भरवा मिरची तळून छान झालेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आपली ही मिरची तयार होते आणि वेळही अतिशय कमी लागतो, साहित्य आपले खूपच कमी लागते। तर अशा पद्धतीची भरवा मिरची तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खात राहा, मस्त राहा। सर्वांना पुन्हा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।